श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीशा रुक्मिणी वरादिपुरुषा पुंडलीकवरदा पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू। हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळटिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी। मागिले अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथाले घडोन उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेणे केले परी दैवहत तिने टाकिले गोमहीत। परी फार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी। घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला। की पुढे मांदूस येता वाहिला अंध होय आवडीने। की अवचट लाधला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी। की खडा म्हणोनी देतो झोकोनी कृषी शेती टाकीतसे। की अवचट लाधता पियूष घट विष म्हणोनी करी वीट। तेवी विप्रजाया दैवे पाठ नाडलीसे सर्वस्वी। सहज काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्पतरू खालता। परी दैव इच्छे भूत खाईला आता तन्याये नाडली। की कामधेनू गृही आली ती बाहेर बळेची दवडिली। तन्याये परी झाली नाडलीसे सर्वस्वे। किंवा बाण ढाळिता खेळी मेळी निधान लाधला हस्तकमळी। तो गार म्हणोनी सांडिला जळी महाडोही निर्दैवे। की सहजा तुडे हाती परीस खापर म्हणोनी टाकीतसे त्यास। की घरी आला राजहंस वायस म्हणोनी दवडिला। की हार देऊ देव उदित परी त्यासे भासले परमभूत। तन्याये विप्रकांतेस घडोनी आले महाराजा। येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ। करोनी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शनी। तो श्वेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन। क्लेश शशीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला। तया संधीत मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव। दरडी उकरोनी गुहायास्तव करिता झाला मारुती। वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरू इकडे दरडी उकरीत। ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले। पावला परी हटकोनी बोलत म्हणे मर्कटा तू मूर्ख बहुत। आता करीसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया। पर्जन्य वर्षे विशाळ धार यात कधी करसील घर। जैसे तस्करी लुटली यावर दीपा देल भरी तसे। की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडोनी आला। की स्वसदना ते पावक लागला कूपखणी विझवावया। की ग्रीवे पडता काळफास मग वाचिता होय अमर स्तोत्रास। की परमपीडिता तुषारतास कूपखणू म्हणतसे। की हृदयी पेटला जठरानळ कामधेनूचे इच्छित फळ। मेघ ओसरल्या बिजे रसाळ मही लागी पेरितसे। तन्याय पर्जन्य काळ सदन करीसी उताविळ। तस्मात् मूर्ख मर्कट वाचाळ मिरवू आलासी पुढारा। ऐसे ऐकोनी वायुनंदन
म्हणे चतुर आहेस कोण. येरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती. येरू म्हणे तूर्ते जती कोणे अर्थी लोक म्हणती. नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणोनी वदतात. यावरी बोले वायुसूत आम्ही ऐकतो जती हनुमंत. तुम्ही नूतन जती महिंत एकाएकी उदेला. तरी आता सो कैसे मी मारुतीच्या शेजारास. भावे राहोनी एक वेळेस वरिले आहे महाराजा. तेही कला सहस्त्रांशी माते लाधली महापरेशी. ते तुझ दावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाली. तरी त्या कळेचे निवारण करोनी दावी मज कारण. ना तरी जती ऐसे नाम सोडोनिया जाईका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळाती दावी माते. तिचे निवारण श्री गुरुनाथ करिल जाण निश्चये. जैसा राम सताशयनी पाहे मारुती वृक्षावरोनी. नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजोनिया. परी रामे न सोडिता शयन सज्ज करोनी चाप बाण. सकळ पर्वता कारण निवारण करीतो. तन्याये श्री गुरुराज सकळ अर्थी पुरविल चोज. सकळ ब्रह्मांडांचे ओझे नखाग्री धरिल तो. तेथे तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता. फार करीसील पाषंडता झोकसील कवळीने. तरी आता का करीसी उशीर मर्कटा दावी चमत्कार. ऐसे ऐकता वायू कुमर पूर्ण चित्ती क्षोभला. उड्डाण करोनी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता. न कळता त्या ते 7 पर्वता उचलोनिया फेकिले. नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन स्थिर स्थिर म्हणतसे. वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वती. तो येरीकडे आणिक मारुती दुसरा पर्वत फेकितसे. तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा 5वा शतानुशत. मग एकाची मंत्रे करोनी वात ठाईचे ठाई रोधिला. जैसे कंदूक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी. तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहोन. पूर्ण क्षोभला जेवी कृशान महाप्रळय काळींचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहू मस्तकी अर्पून. फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणोनी. सबळ झुगारोनी पाणी वायू नंदन सिंचिला. तेणे भरोनी शरीरी वात चलन वलन सर्व सांडित. ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला. मग ते जैसी स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी. तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवीतसे. खाली टाकावया नचले बळ जेवी विरला हस्त विकळ. पदी चालावया ही बळ काही एक न चाले. ते पाहुनिया दीन बाळ हृदयी कवळी तात अनीळ. मग प्रत्यक्ष होऊनी वदे रसाळ सोडी सोडी बाळाते. तै अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरिला मंत्रवात. मग मौळींचा उतरोनी पर्वत ठाईंचे ठाई ठेवितसे. मग चलन वलन वात शक्ती
संगीत झाली देहस्थिती. मग समीप येऊनी नाथा प्रती धन्य धन्य म्हणतसे. यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे नचले बळ. तुझ मज अति निर्बळ बांधोनी केले सिद्धाने. जेणे तुझिया बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले. त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित. म्हणसी सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदंता उक्ती. तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. ये तुल्या पाच शक्ती क्रियावंतासी सकळ देवता होती दासी. ऐसे ऐकोनी अंजनी सुतासी परम आनंद मिरवला. या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुती यांच्या चरणी लागत. म्हणे येथुनी तुमचे सख्य उचित मजवरती असो का. मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्वत्कार्यार्थी. आम्ही वेचुनी आपुली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उशना वर्ते ओजा. तेवी त्वत्कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्यांकरिता गरुड शक्ती झाला वेचिता. तेवी महाराजा त्वत्कार्यार्था शक्ती आपुली वेचूकी. की विधीच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत. तन्याये त्वत्कार्यार्थ शक्ती आपुली वेचूकी. की अवश्य ऋषीचे पापपृष्ठी स्वये विष्णू झाला कष्टी. तन्याये तुझसाठी शक्ती आपुली वेचूकी. की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी. तन्याये तुझसी शक्ती आपुली वेचूकी. ऐसे वरद वाग्रत्न ओपुनी प्रीतिवायुनंदन. म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईन विख्यात. परी एक कल्पना उदेली चित्तात त्या भ्रांती ते निवटी का. येरू म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती. नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी. ऐसी सर्वज्ञा सोनी नीती विवाद केला कामज प्रती. आणि भेटी झाली नागाश्वत्थी तुझी माझी पूर्वीच. ते शाबरी विद्येचे कवित्व करवोनी वर दिधला त्यात. ऐसे असोनी सखया माहित रळी व्यर्थ का केली. त्यावरी बोले वायुनंदन बा तू करिता श्वेती स्नान. तेव्हा तू ते ओळखून तुझ पासी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदिले मच्छोदर. हे माहीत परी कल्पनेवर चित्त काही उदेले. की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझपासी. परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य आणिक पडले तू ते अलौकिक. तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला. तरी बाता येथुनी गमन स्त्री राज्यासी करावे मजलक्षोन. तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण. मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झालासी ऋणी व्यक्त. सर्व कामाते वायुसूत सांगो पांग निरोपी. येरू म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्हा. सीता शुद्धी पाहोनी उगमा लंकापती मारविला.
तै सीता घेऊनी अयोध्ये जाता, परी सीतेच्या कामना वेधली चित्ता. आहे दासत्व मारुती करिता, मही लागी हा एक. तरी हा सोबा संपूर्ण संपन्न, कांता धनसूत एक सदन. जरी वितुळे सुख संसारी साधन, कांते मागे होतसे. तरी या मारुतीसी कांता करोन, भोगवू सर्व सुख संपन्न. परी ब्रह्मचारी मम भाषण, मान्य करील की नाही. तरी या ते वचनी गोऊन, गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन. ऐसे सीतेने कल्पोन, पाचारिले आम्हा ते. जवळी बैसवोनी स्नेहाने, स्वकरे मग मुख कुरवाळोन. म्हणे बा मारुती तू धन्य, तीही लोकी अससी पै. तरी बा माझे एक मागणे, देसील तरी फार उत्तम मानीन. यावरी तूही नकार मज लागोन, देणार नाही सहसाही. उदार वेचिती आपुला प्राण, परी नकार न देती वाचे करोन. शिबिरायाने कपोता कारणे, मांस दिधले रती रती. पाहे श्रीयाळ उदार कीर्ती, बाळ दिधले याचका हाती. तन्याये त्याच पंक्ती, तूही अससी कपिंद्रा. ऐसे ऐकता जननी वचन, परम तोषला वायुनंदन. म्हणे मायवो कामना कोण, उदित करी देईन मी. येरी म्हणे करतल भाष्य, देसी आपुल्या सद्भावास. तरी मम कामनेची हौस, दृश्य करीन तुझ बारे. मग करी कर ओपोनी शेवटी, म्हणे मागाल ते कामना होटी. ते मी देऊनी चित्त संतुष्टी, मिरवीन जननिये. येरी म्हणे मम कामना, तुआ आचरावे गृहस्थाश्रमा. कांता करोनी संसार उगमा, सर्व सुख भोगावे. ऐसी ऐकता वागवटी, सप्रेम खोचला पुल्या पोटी. म्लान वदन चित्त हिंपुटी, परम संकटी पडियेला. मग न देता मातिसी काही उत्तर, येऊनी बैसला रामा समोर. परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र, श्री रघुत्तमे पाहिला. मग जवळी पाचारोनी हृदयी, धरित आली दयाळ आई. म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी, मुखचंद्र वाळला. मग प्रांजळी सर्व कथन, श्रीरामा ते निवेदून. नेत्री अश्रुम्लान वदन, मी करोनी या बैसलो. परी अंतःसाक्ष रघुकुळ टिळक, म्हणे वायान मानी दुःख. स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळीक, कांता असती तुझ्याची. तरी बा याचे ऐक कथन, कृतत्रेत द्वापार कली पूर्ण. या चोहो युगाते म्हणती निपुण, चौकडी एकही असे. तरी बा ऐशा चौकड्या किती, 396 बोलती मिती. तू ते माते चोहो चौकड्या प्रती, जन्मा येणे आहेची. मी 99वा रामक्षिती, तूही 99वा मारुती. आणि लंकाधीश याच नीती, 99वा असे तो. यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण, करील ऐसे बोलती वचन. परी 14 अंकीचा आकडा मागोन, आख नेला विधीने तो. मग उरलावरील 1/4, ती तुक्या चौकड्या राज्य करीत. परी सांगावयास कारण त्यात, आपण मारोनी येतसे. मग आल्यावरी स्त्री राज्यात, जाणे लागे मारुती तू ते. तरी बा पाळी तुझी निश्चित, आली आहे ती भोगिका. ऐसे म्हणता श्रीराम वहिला. मग म्या त्याते प्रश्न केला, की दृढ कासोटी आहे मजला. भेटी केवी कामरती.
मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती, आज पासोनी असे मारुती. तयाच्या भुभुक्कारे श्वास संगती, गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सांडोन, शैल्य देशी करी गमन. तुझे ब्रह्मचारीपण ढळत नाही महाराजा. ऐशी वार्ता होता निश्चिती, मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती. यावरी तेथेही स्त्रिया नृपती, मेनका नामे विराजली. ती ते पृथ्वीची देशवार्ता, ऐकी व झाली की पुरुषकांता. देशोदेशी उभयता, रमत आले स्वइच्छे. देव दानव मानवा सहित, पशु पक्षी नागजात. सकळ स्त्री पुरुष उभयता, इंद्रिय सुखे सुखावती. कामरती मंथनाकार, रतीसी अर्पिती कामी कनर. ऐसा जाणोनी मनी विचार, परमचित्ती क्षोभली. मग तिने मांडिले अनुष्ठान, मना माझी कामवरोन. की प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन, रतिरत्न अर्पुत्या. ऐसा कामवरोनी चित्ती, बैसलीसे दृढ तपापरती. मासा तोडोनी यज्ञकुंडी आहुती, मम नामी अर्पितसे. ऐसे लोटले 12 वर्ष, सकळ आटिले शरीर मांस. मग ती पाहुनी अति कृश, प्रसन्न झालो मी तीते. परी तीते होता माझी भेटी, पदी मौळी घालो निमिठी. म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी, तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारिता झालो तीते, की कवण कामना सरिता भरिते. मज सांगोनी अर्थ रसाते, सुख समुद्रा मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर, म्हणे महाराजा वायू कुमर. तुझोनी स्त्रिया गर्भिणी समग्र, होनी मिरवती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर, स्मरा ओपी भुभुक्कार. तरी ते नादे रती नार, सुख पावे सकळासी. तरी नादबुंदा सुखासना, मैथुन रती धरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा, स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी का कर्मामुचेची योखट, स्वप्नी दिसेना ऐसा पाठ. तरी तू स्वामी अमुचा लोट, ते सुख आम्हा मिरवी का. ऐसे वदता स्त्रिया भूषणी, मग मी बोलिलो तिये लागोनी. की ऊर्ध्वरेता जन्माहुनी, दृढ कासोटी विराजिलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी, ते उदरा दृढ कौपिनी. माते प्राप्त शुभाननी, कनक कासोटी ती असे. तस्मात् दृढ इंद्रिय संपत्ती, ढाळे लागले भांडार ग्रंथी. तेणे इंद्रिय व्यवहार शक्ती, जगा माझी मिरवेना. म्हणूनी कामा ऊर्ध्वगमन, श्वासोक्त रती कामद्रुम. तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम, शांततेने पावतसे. तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा, मच्छिंद्र नगरी विराजऊ ओजा. ते चित्त दैवरती काजा, कामभक्ती तुष्टेल. म्हणोनी मच्छिंद्र आहे कोण, तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. त्वत्तपाच्या कामी बैसोन, फलद्रुम होईल की. ऐसे बोलोनी तीर्थावरती, तुष्ट केली सकाम अर्थी. तरी तू जाऊनी मनोरथी, तुष्ट करी महाराजा. येरू म्हणे ऊर्ध्वरेता, माते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृथा, आचवले जाईल. मी तो उदास कामशक्ती, नोहे म्हणतील नाथपंथी. जरी नामी जगविख्याती, जगा माझी मिरवलो. तरी ऐसी कुकर्म राहटी, माते घडोनी येता जेठी. मग वाग्देवता निंदा दिवटी, येऊनी जगी मिरवेल. यावरी आणिक सिद्ध जगी,
नाथपंथी आहेत योगी, तेही योगपंथ ते प्रसंगी, विटाळ माझा करतील. एवं स्त्री संग अश्लाघ्य फार, अपकीर्तीचे दृढ भांडार, सर्व विनाशी मोहनास्त्र, स्वीकारावे हे वाटेना. स्त्रियांसंगे बहु नाडले, अपकीर्ती जगी मिरवले, आणि सर्व सुकृताचवले, रीते पोते ते वाताचे. पाहे अमरेंद्र झाला भग्न, चंद्र मिरवला कलंके करून, समूळ राज्य विनाश रावण. स्त्री लोभे नाडला तो, विधी सूताची ब्रह्म कासोटी, तीही क्षणमात्रे झाली सुटी, 60 पोरे निर्मुनी पोटी. दैन्य भाजावरी येली, याची नीती तदातात, अकर्म प्रवाही कन्येरत. विधी ऐसे नामोचित, अविधीपणे बुडविले, पहात पितो त्र्यंबक, तापिया माझी असे अर्क. परी कामदरी असतोदक, भिल्लिणी उदधी लुब्धला. तन्याय तपोजेठी, कामरंभेच्या करोनी पोटी, आचवोनी तप घे नरोटी, तन्यायची मिरवतसे. ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला, याची नीती वदसी मला. तरी वन्ही कामदरीला, व्याघ्र भया नांदविसी. ऐसे ऐकोनी मच्छिंद्र वचन, म्हणे बारे योगद्रुमण. ही अनादी राहटी पूर्ण, भोग भोगिता निर्दोष. जैसे रामे मजला कथिले, 99 मारुती असे वदले. तन्याये तुम्ही भले, 99 वाससी तू. तरी अनादी राहटी, भोगिता झाला भामिनी 20 कोटी. मौनीनाथ येऊनी पोटी, कीर्ती अर्क मिरवेल. तव तात जो परिचर वसू, तो तव उदरी येईल वसू. कीर्ती ते मही प्रकाशू, महाप्रचंड मिरवेल. ऐसे सांगुनी वायुसूत, प्रसन्न केले चित्त दैवत. मग वर प्रदान वाणी रुकारवंत, मच्छिंद्रनाथा देतसे. जैसे शुक्रे अमित्रसुता, प्रसन्न होऊनी चित्त सविता. देवनी मंत्र संजीवनी अर्था, प्रभू लागी मिरवला. तेवी अमित्र कुळजा, राज्य स्थापिले भक्ती काजा. नेणू विभीषण शत्रु अनुजा, केला सरता चिरंजीव. तन्याये घातक वसू, नेणो निकाम शरापासू. रुकारते समयासू, अंजनी सूत पै केला. मग करोनी नमना नमन, अवश्यपणे करिता गमन. अदृश्य पाहुनी वायुनंदन, मच्छिंद्रनाथ चालिला. सहज चालिला मही पाठी, अर्थी हिंगळा द्यावी भेटी. ऐसे गमोनी तया वाटी, येऊनिया पोचला. तव ते शक्तिद्वारी, रक्षक असती दक्षाचारी. अष्टभैरव कृतांत संगरी, जिंकू पाहती कृतांता. आणि शतकोटी चामुंडा, शंखिनी डंखिनी प्रचंडा. त्याही तीव्र ब्रह्मांडा, ग्रासू पाहती कृतांतपणी. यावरी अर्णव बहु कर्कश, नाना पर्वत विशेष. त्यात व्याघ्रादी सावजेरीस, येऊ येऊ म्हणताती. म्हणे ते अर्णव सहज बोली, परी नोहे कृतांताची बैसे पाली. की पूर्वी दानवांनी आणोनी ठेविली, भये माया त्या ठाई. की ते अर्णव पाहता सहज, तैची देवतांचे तेज. विरुनी जाय मोडे माझ, नको नको म्हणूनी. कंटकवन जाळिया संधी, भयानक सावजे अपार मांदी. पाहता क्षणी कामना बुद्धी, विरोनी जाय तत्काळ. तेथे न पावे वायुनंदन, परम भयभीत मन. कृतांत पत्नीचे कानन, भक्षील म्हणोनी पळतसे. असो ऐसी वात गोष्टी,
मित्र उदेल परमपाठी, की येथे संचरता रश्मी दाटी. ग्रासील मग काय करू, येऊनी ते परी कानन पाहता. रश्मी संचारू न देई सविता, असो ऐशी कानन वार्ता. संकट भयाचे स्थान चित्ताते, तेथे सिद्ध मुनीराव. संचरेल आपुल्या प्रतापे गौरव, ती कथा रसज्ञ ज्ञानदेव. श्री गुरुज्ञान माझा वदेल की, तरी स्मृती ठेवणी हेत. प्राशन करा कथामृत, मग भवरोगाचे अपार भरिते. दुःखलेश नांदेना, हा ग्रंथ केवळ चिंतामणी. हरेल चित्ताची काळजी मुळी हुनी, जैसे वृश्चिक दंशा लागोनी. विष शोषी महाराजा, तरी होनी सद्विवेक. सांडा कुटिलपणी तर्क, निंदा दोष विघ्न भावुक. सेवू नका सहसासी, निंदा शक्ती परम पापिणी. अति रंजक नीच वदनी, परी आमुची माय बहिणी. पवित्र करील आमुते, जो या निंदेसी प्रतिपाळील. तो सखा अद्भुत आमचा स्नेहो विपुल. पात कमळाचे क्षालन करील, वारंवार इच्छितसे. धुंडी सूत नरहरी वंशी, मालू स्नेह करी निंदकासी. बहुत आयुष्य इच्छी त्या मानवासी, उपकारी म्हणोनी. तरी असो आदर श्रोती, तुम्ही न बैसावे तया पंगती. मालू तुम्हा ते हीच विनंती, वारंवार करीतसे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, तृतीयाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार तृतीयाध्याय समाप्त.